अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला येतो. अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे आणि तृतीया म्हणजे तिसरी तिथी, त्यामुळे याला अक्षय तृतीया असे म्हणतात. यामुळे या दिवशी केलेले पुण्य, दान, तप, शुभकार्य कमी होत नाही, तर ती कायम वाढत राहतात. हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. या दिवशी पूजा केल्यास त्यांच्या पूजेने घरात सुख, शांती, समृद्धी कायम राहते, अशी श्रद्धा आहे. आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत अक्षय तृतीयेचे महत्त्व, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी कोणतेही काम करण्यासाठी वेगळा दिवस बघण्याची गरज नसते. विवाह, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय सुरू करणे, तसेच जमीन खरेदी करणे, वाहन खरेदी करणे या कोणत्याही कार्यासाठी हा दिवस शुभ असतो. या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेला अधिक महत्त्व आहे, कारण भगवान विष्णू हे जगाचे पालनकर्ते आहेत. त्यांच्या कृपेने जीवनातील अडथळे दूर होतात आणि स्थैर्य लाभते. आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने धन, वैभव, सुख, समृद्धी वाढते. या दिवसाला धनप्राप्तीचा दिवस असे देखील मानले जाते. या दिवशी सोने चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ असते. या दिवशी सोने खरेदी केले तर ते कायम अक्षय राहते आणि वाढतच राहते. अनेक लोक या दिवशी नवीन व्यवसायासाठी सुरुवात करतात, गुंतवणूक करतात. हा दिवस आर्थिकदृष्ट्या यश आणि प्रगती देणारा मानला जातो. अक्षय तृतीया या दिवशी दान करणे अधिक पुण्यदायी मानले जाते. या दिवशी केलेले दान अनेक पटीने वाढते. अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नदान, वस्त्रदान, धान्यदान, तसेच उन्हाळा असल्यामुळे जलदान देखील अवश्य करावे. या दानामुळे पाप नष्ट होतात आणि पुण्यसंचय वाढतो. मनाला समाधान, शांती मिळते. म्हणूनच या दिवशी विष्णू आणि माता लक्ष्मीची भक्ती करा, दानधर्म करा आणि नवीन गोष्टींची सुरुवात आपल्या जीवनात करा. असे केल्याने आयुष्यभर सकारात्मक ऊर्जा, यश प्राप्त होते आणि तुमच्याही जीवनात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा कायम राहो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा.